यामध्ये आपल्या क्षेत्राचे आमदार मान्य सुधीरभाऊ मुनगंटीवार ज्यांच्याकडून मोठमोठे आकडे तालुक्याकरिता जाहीर करतात, परंतु त्यांच्या आकड्याचा जर विचार केला तो ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर त्याची अंमलबजावणी होताना या कुठेतरी दिसत नाही आहे। ज्यासाठी आम्ही सुधीर भाऊकडे सुद्धा मागणी करतो आहे की तुमचे जे आकडे आहे त्याची थोडी शहानिशा करत जा आणि शेवटच्या लोकांपर्यंत याचा लाभ मिळते किंवा नाही याची तो शहानिशा करत जा। कारण या माध्यमातून आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी शासनाकडे विनंती करतो आहे की तुम्ही जे काही अनुदानाची यादी अनुदानाचं जे काही रक्कम तुम्ही जाहीर केलेलं आहे ते शेवटच्या टोकापर्यंत इथे पोहोचलेलं नाही आहे। ते अनुदान कुठतरी कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांकडे त्यांच्या खात्यामध्ये ते गेलेलं आहे। जे शेतकरीच नाही, त्यांच्या नावाने शेतजमीन नाही, असे व्यक्ती जे भूमिहीन आहेत, त्यांचा शेतीशी कुठलाही संबंध नाही, तरी सुद्धा त्यांना हेतुपुरस्पर शेतकरी म्हणून घोषित करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये शासनाचे जे अनुदान आहेत अतिवृष्टी आणि पूर बुडायचं ते वरती करण्यात आलेलं आहे। हा धक्कादायक प्रकार जेव्हा त्या गावामध्ये उघडकीस आला त्यानंतर त्या गावातील जे काही शेतकरी आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचले आणि हा मुद्दा कुठेतरी लावून धरा आणि गावातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या। येत्या काळामध्ये भविष्यामध्ये अशा घटना घडणार नाही, कर्मचाऱ्यांना धाक निर्माण व्हावा यासाठी हे कारवाई अपेक्षित आहे। अशी कारवाई भविष्यात कुठलाही कर्मचारी अशा प्रकारचे कृत्य करायला नको, त्याला कायमस्वरूपी त्याला पदावरून काढण्यात, कर्मचारी म्हणून त्यांना खाली करण्यात यावं, निलंबित करण्यात यावं आणि त्या टोळीमध्ये जे काही लोक सामील आहेत त्यांच्यावर फसवेगिरी, शासनाची दिशाभूल करणं अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात यावं हीच मागणी माझी शासनाकडे आहे। शेतकरी आहेत ज्यांना आपण बोगस म्हणून आणि किती रक्कम त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या तुमच्याकडे? आमच्याकडे याची आता माहिती आम्ही जेव्हा घेतली असता 2024ची यादी आमच्याकडे उपलब्ध झालेली आहे, परंतु आम्ही शासनाकडे 2021 पासून यादी मागणी केलेली आहे। शासन महसूल विभाग आम्हाला यादी देण्यास टाळाटाळ करतो आहे। त्याची आकडे आम्हाला त्यांनी सार्वजनिक केलेले नाही आहे। त्यांनी आकडे लपवालपवीचे काम कुठेतरी कोणाच्या तरी दबावाखाली हे होत आहे, परंतु हे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही काँग्रेस कार्यकर्ते हे घटना इथे म्हणजे असे काही होऊ देणार नाही। आम्ही या माध्यमातून हेच सांगू इच्छितो की गावामध्ये जवळपास 15 ते 20 असे बोगस शेतकरी आमच्या निदर्शनास आलेले आहे। तो लाखो रुपये, जवळपास 4 ते 5 लाख रुपयांचा निधी त्यांच्या खात्यामध्ये वळती करण्यात आलेला आहे, परंतु या बल्लारपूर विधानसभेच्या गावातील प्रत्येक गावाची अतिवृष्टी आणि पुरबुडाई अनुदानाची जर आपण कसून चौकशी केली हा कुठेतरी आकडा 2 ते 3 कोटीच्या वर किंवा 3, 4, 5 कोटीच्या वर सुद्धा जाऊ शकतो। हा चौकशीचा भाग आहे, ज्यामुळे प्रशासनाने याच्याकडे जातीने लक्ष घालून योग्य चौकशी करावी अशी आमची विनंती आहे। यामध्ये माननीय तहसीलदार त्यांच्याशी संपर्क साधला असता तेव्हा त्या तहसीलदार साहेबांनी आम्हाला सूचना दिल्या, त्यांनी माहिती दिली की ज्यावेळी जेव्हा हे प्रकरण घडलं त्यावेळेस आम्ही 5 लोकांची एक समिती गठीत केलेली होती। त्याच्यावर जे काही खाली ग्राउंड लेवलवर जे काही अशा घटना घडतील त्यांच्यावर वास ठेवण्यासाठी एक विस्तार अधिकाऱ्याची आम्ही नेमणूक केलेली होती। तर हा चौकशीचा भाग आहे, नेमकं पाणी मुरलं कुठं, चूक झाली कुठं, हा चौकशी अंती आम्ही तुम्हाला सगळं माहिती देऊ असं साहेबांनी सांगितलं आम्हाला।